8 दिवसांपासून बेपत्ता हरिश्चंद्र पाटील अखेर कणकवलीत सुखरूप सापडले. पाटील कुटुंबासाठी निशांत जाधव ठरला देवदूत. पनवेल तालुक्यातील पळसपे येथील रहिवासी आणि गोल्डन बेल हॉटेलचे मालक हरिश्चंद्र गजानन पाटील हे गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे त्यांचा शोध लागला आणि कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला. 8 ऑगस्ट रोजी हॉटेलला जातो असे सांगून घराबाहेर पडलेले हरिश्चंद्र पाटील त्यानंतर बेपत्ता झाले होते. कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. त्यांच्याबाबत माहिती मिळावी यासाठी माध्यमांवरही आवाहन करण्यात आले होते. तर पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीपत राजाराम घरत यांच्यामार्फत सर्वत्र शोधकार्य सुरू होती. दरम्यान निशांत जाधव हा तरुण काही कामानिमित्त आपल्या कोकणातील गावी गेला होता. त्याचवेळी सिंधुदुर्गमधील कणकवली एसटी स्थानक परिसरात त्याची नजर हरिश्चंद्र पाटील यांच्यावर पडली. काही दिवसांपूर्वी वादळवारा चॅनलवर पाहिलेल्या त्यांच्या बेपत्ता असल्याच्या बातमीमुळे त्याने क्षणाचाही विलंब न करता त्यांना ओळखले. निशांतने तत्काळ हरिश्चंद्र पाटील यांना सुरक्षित ठिकाणी थांबवले आणि बातमीत दिलेल्या क्रमांकावर त्यांच्या मुलाशी संपर्क साधला. खात्री पटल्यानंतर निशांत त्यांना सुरक्षितरित्या आपल्या कणकवलीतील घरी घेऊन गेला. त्यांची जेवणाची व्यवस्था करून त्यांना आराम करण्यास सांगितले. वडील कणकवलीत सुखरूप असल्याची माहिती मिळताच पाटील कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला. पाटील यांचा मुलगा कणकवलीत पोहोचल्यानंतर हरिश्चंद्र पाटील यांना सुखरूप पळसपे येथील त्यांच्या घरी आणण्यात आले. या संपूर्ण घटनेत अनोळखी व्यक्तीने दाखवलेली माणुसकी, प्रसंगावधान आणि संवेदनशीलता विशेष ठरली. माध्यमांवर प्रसारित झालेली बातमी आणि त्यातून झालेली ओळख यामुळे 8 दिवसांपासून चिंतेत असलेल्या मुलाला आपले वडील पुन्हा सुखरूप मिळाले. निशांत जाधव या तरुणाच्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या या धाडसाबाबत गोल्डन बेलचे तुषार पाटील यांनी तरुणाच्या घरी भेट देऊन त्याला यथोचित बक्षीस देत त्याचे आभार मानले आहेत. नमस्कार, मी योगेश बापू जाधव, राहणार कणकवली उमरट, आणि हा माझा पुतण्या निशांत दीपक जाधव, राहणार उमरट. आम्ही दोघेही पनवेलला राहायचो पळसप्यामध्ये. निशांत अजूनही पनवेललाच राहतो पळसप्यामध्ये आणि मी इकडे गावी शिफ्ट झालेलो आहे. मी इकडे माझा केकचा एक शॉप नवीन ओपन करतोय, त्यासाठी आलो होतो. आणि निशांत जो आहे तो डॉक्युमेंट सबमिट करण्यासाठी आलेला कॉलेजला. ॲक्च्युली वादळवारा न्यूजवरती आम्ही एक न्यूज बघितली होती की गोल्डन बेलचे जे मालक आहेत आपले पाटील काका ते मिसिंग आहेत. 8 तारखेला त्यांची न्यूज बघितली होती आणि निशांतने त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आणि तो मला दाखवला होता. पण ते कन्फर्म म्हणजे खरंच खरी न्यूज आहे का खोटी आहे ते कन्फर्म करण्यासाठी आम्ही माझा मोठा भाऊ दीपक जाधव म्हणजे निशांतचे पप्पा हे पळसप्यामध्ये राहतात रमेश ठाणगेच्या रूममध्ये. त्यांना आम्ही विचारलं, कॉल केला की दादा ही न्यूज खरी आहे का? तर तो दादा बोलला हो न्यूज खरी आहे, ते मिसिंग झालेत आणि त्यांना लोक शोधत आहेत म्हणून. आणि त्यानंतर कोइन्सिडेंटली शुक्रवारी संध्याकाळी म्हणजे 14 तारीखला निशांतला ते आमच्या बसस्टँड कणकवली बसस्टँडच्या परिसरात फिरताना दिसले. तर निशांतने मला म्हणजे सांगितलं की काका ते आपले जे पाटील काका आहेत ते मला इथे दिसले. तर मी म्हटलं शक्य असू शकत नाही, कारण ते म्हटलं इकडे आलेत नाही, कारण ते स्वारगेटला गेले, कारण ते लास्टचे फुटेज होतं ते स्वारगेटचं होतं. म्हणून मी त्याला म्हटलं की नाही तुला भास झाला असेल, कारण आपण रेग्युलर त्यांना बघितलेलं आहे ना पहिलं, त्यासाठी तुला म्हटलं भास झाला असेल. तर त्याच्यानंतर आम्ही ते इग्नोर केलं. आणि मग काल आमचं ओपनिंग होतं शॉपचं. मी केक बाउलचं शॉप ओपन करतोय, त्याचं ओपनिंग होतं कणकवलीमध्ये. त्यासाठी आम्ही तयारी करण्यासाठी गेलेलो, मी आणि निशांत. आणि तिथं गेलं असता आम्हाला जे काका आहेत ते आमच्या जस्ट दुकानाच्या समोरून पास होताना दिसले. तर निशांतने मला बोलले की काका ते पाटील काका दिसले म्हणून मग निशांत तिथे गेला, त्यांची चौकशी केली. तर त्यांनी म्हणजे कन्फर्म केलं की हा मीच आहे, गोल्डन बेलचे मालक आहोत वगैरे सगळं सांगितलं. मग कन्फर्मेशन झाल्यानंतर निशांतकडे त्यांचा नंबर होता तुषार पाटील दादाचा. त्यांना आम्ही म्हणजे कॉल केला लगेच आणि त्यांना कळवलं की तुमचे पप्पा आमच्यासोबत आहेत वगैरे सगळं सांगितलं. त्यांची विचारपूस केली, गोळ्या वगैरे त्यांच्या संपल्या असतील किंवा काय हे सगळ्या गोष्टी केल्या. तर ते नाही बोलले, सगळं ओके होतं. आणि मग ते संचित दादा आहेत, तुषार पाटील दादाने आम्हाला कॉल केला आणि मला विचारलं की तुमचं लोकेशन काय. मग मी त्यांना आमच्या घराचं लोकेशन दिलं. त्यानंतर ते आमच्या घरी आले. संचित दादा परत तुषार दादा हे सगळे आमच्या घरी आले आणि त्या काकांना आमच्या घरून घेऊन गेले. हो, संध्याकाळी 7:30च्या दरम्यान ते लोक आले आणि घेऊन गेले. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.